गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गीतेचा पंधराव्या गीतेचा 15वा अध्याय शिकतोय. आणि 15व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकावर आपण गेले 2 सत्र चिंतन केलं. कारण की गीतेच्या 15व्या अध्यायाचा 15वा श्लोक म्हणजे सगळ्या वेदांचा सार आहे असं आमचे गुरुजी आम्हाला सांगतात. जे काय आहे की सर्वस्य च अहम, सर्वस्य च अहम, सर्वस्य च अहम असं त्यांनी म्हटलं ना एकदा एका प्रवचनामध्ये. तर लोकांनी विचारलं की याचा अर्थ काय आहे, की सगळ्यांना चहा आवडायला पाहिजे. सर्वांना चहा आवडतो. त्यामुळे गुरुजी यू हॅव टू बी सिरियस समटाइम्स. वेदांत तसं समजायला सोपा आहे जर आपण तो व्यवस्थित शिकलो किंवा आपल्याला जर कोणी समजावून सांगितलं तर. खूप जास्त कठीण नाही आहे. सर्वस्य चहा म्हणजे सगळीकडे मीच आहे. मीच आहे म्हणजे कसं आहे, कारण की सगळीकडे जे आहे असं मला वाटतं ते मला कुठे कळतंय? ते माझ्या आतमध्ये मला कळतंय ना. सो एव्हरीवेअर आय एम एक्सपॅन्डिंग किंवा एव्हरीवेअर आय शुड सी माय प्रेझेन्स. आणि जे मला माहिती नाही आहे ते माहिती नाही आहे हे पण मला माहिती आहे ना. आता समजा विचार करा की आपल्या सूर्याची जी मालिका आहे, ग्रह मालिका, त्याच्या पलीकडे कुठले कुठले ग्रह आहेत, किंवा आपल्या सूर्यमालिकेची जी गॅलेक्सी आहे, मिल्की वे गॅलेक्सी म्हणतो ना आपण त्याला, क्षीरसागर. तर त्याच्या पलीकडे कुठल्या गॅलेक्सीज आहेत, त्याच्या पलीकडे आणखीन कुठे किती ब्रह्मांड आहे. तर ह्याचं उत्तर काय आहे? ह्याचं उत्तर आहे की मला माहित नाही. मला माहिती नाही हे मला माहिती आहे ना. आय नो दॅट आय डोंट नो दॅट आय नो. इजंट इट? तर मत्त स्मृती ज्ञानम अपोहनंच, म्हणजे माझ्यामुळेच ज्ञान आहे आणि अपोहन पण आहे. अपोहन म्हणजे विस्मृती किंवा अज्ञान. स्मृती पण आहे, विस्मृती पण आहे आणि ज्ञान पण आहे. तर मीच जर नसेन तर ह्या तीन गोष्टी नाही होऊ शकत. म्हणजे काय की मी स्वतः ज्ञान स्वरूप आहे. सगळीकडे मी आहे याचा अर्थ मी सत्स्वरूप आहे. आय एम. आय एक्झिस्ट एव्हरीव्हेअर. सो आय एम म्हणजे सत. माझ्यामुळे हे सगळं ज्ञान अपोहन सगळं होतं म्हणजे आय नो, आय एम अवेअर. आणि हे जेव्हा अनंत आपल्याला कळतं तेव्हा खरा आनंद आपल्याला काय आहे कळतं. वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो, की हा एकच अहम आहे जो जाणण्या योग्य आहे. अहम म्हणजे काय की ज्याची हत्या होऊ शकत नाही. अहम, जिला संपवता येत नाही, ते ते म्हणजे काय? ते मी. अहम एव वेद्यो, म्हणजे ते जाणण्यायोग्य आहे. वेद्य म्हणजे जाणण्यायोग्य. तो एकटा मी जो आहे. नलिनीताई, आपल्याला काही शेअर करायचं का? डू यू फील लाईक शेअरिंग एनिथिंग? चुकून काहीतरी बटन दाबलं गेलं तुमच्याकडनं. सो एनिवे, वेदैश्च सर्वैरहमेव वेद्य, सगळे वेद ओरडून ओरडून सांगतायत की हा जो खरा मी आहे तो एकच जाणण्यायोग्य आहे. वेदांतकृत, ह्याच्यामुळेच वेदांत तयार झालाय. वेदविद एवच अहम. हे जो जाणतो तो खरा वेदविद आहे. आणि वेदविद पण मीच आहे. म्हणजे मी जर नसलो तर वेद कोण जाणेल? वेद जिथे जाऊन संपतात, वेद ज्याचं वर्णन करू शकत नाही, तो मी आहे. माझ्या खऱ्या मीचा फक्त अनुभव घेतला जाऊ शकतो. आणि तो अनुभव जर झाला तर अनुभव करणारा मी आणि मला अनुभव होत असलेलं हे वेगळं दुसरं काहीतरी, हे पण उरत नाही. ब्रह्मविद ब्रह्म एव भवती असं म्हणतात. म्हणजे ब्रह्मविद, जो ब्रह्म जाणणार आहे तो ब्रह्मच होऊन जातो. बाकीच्या गोष्टी कशा की मी ही गोष्ट जाणतो, ही एक गोष्ट आहे, ही गोष्ट मी जाणतो.
म्हणजे हा टेलिफोन आहे, हा टेलिफोन आहे हे मला माहिती आहे आणि मला हे पण माहिती आहे की मी टेलिफोन नाही. तर त्याच्यामध्ये मी जाणतो अशी एक वस्तू आणि मी जी वस्तू जाणतो ती मी नाही आहे असं वाटणं, हे मला कळतं, ह्याला म्हणतात द्वैत. तर अशा प्रकारे हा 15वा श्लोक आहे, विच इज द क्रक्स ऑफ द एंटायर वेदिक विजडम. तर ह्याच्यानंतर काय होणार आहे ते आपण 16व्या श्लोकापासून बघूया. आता आपण 16वा श्लोक काय म्हणतात भगवान ते बघूया. सो लेट मी शेअर व्हॉट प्रभुपाद हॅज टू से. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. असा श्लोक आहे. देर आर टू क्लासेस ऑफ बिईंग्स, द फॅलिबल अँड द इनफॅलिबल. म्हणजे क्षर आणि अक्षर. फॅलिबल म्हणजे अक्षर आणि अक्षर म्हणजे इनफॅलिबल, म्हणजे जो पडू शकत नाही, म्हणजे ज्याचं क्षरण होऊ शकत नाही, जे नष्ट होऊ शकत नाही. क्षर म्हणजे ज्याचं क्षरण होतं किंवा जे नष्ट होतं, आणि अक्षर म्हणजे ज्याचं क्षरण किंवा जे नष्ट होऊ शकत नाही. इन द मटेरियल वर्ल्ड एव्हरी लिव्हिंग एंटिटी इज फॅलिबल, अँड इन द स्पिरिच्युअल वर्ल्ड एव्हरी लिव्हिंग बिईंग इज एव्हरी लिव्हिंग एंटिटी इज कॉल्ड इनफॅलिबल. म्हणजे इन द मटेरियल वर्ल्ड आपण काय म्हणतो की हे म्हणजे मी आहे. हे म्हणजे काय की हा देह. तर हा देह म्हणजे फॅलिबल आहे, हा अक्षर आहे, ह्याचं सारखं क्षरण होत आहे. आणि त्याच्या आतमध्ये जो जीव आहे, म्हणजे स्पिरिच्युअल वर्ल्डमधला जो इंडिव्हिज्युअल आहे तो इनफॅलिबल आहे. सो माझा जीव जो आहे तो इनफॅलिबल आहे, तो अक्षर आहे. आणि माझा देह जो आहे तो क्षर आहे. ठीक आहे. सो द मटेरियल वर्ल्ड इज चेंजिंग ऑल द टाइम, बट देर इज समथिंग दॅट इज नॉट चेंजिंग. सो दॅट इज अक्षर. अजूनही द्वैत कायम आहे, एक अक्षर आहे आणि एक क्षर आहे. ठीक आहे ना. म्हणजे कसं होतं की आता आपण सकाळी उठलो ना, की सकाळी उठल्याबरोबर मी अनुभव करता आणि हे अनुभव होत असलेलं जग, ह्याची ड्युएलिटी आपोआप तयार होते. त्याला काय करू शकतो आपण? काहीच नाही करू शकत. विनोबा काय म्हणतात बघूया. सो विनोबा सेज, उप्स, हे टोयोटाच कुठे आले ते. सार्थ ज्ञानेश्वरी. व्हॉट हॅपन टू माय विनोबा. हे एक सेकंड, हा, होल्ड ऑन. लेट मी स्टॉप शेअरिंग हिअर. विनोबा म्हणतात मराठीमध्ये, लोकी पुरुष ते एक दोन, क्षर आणि अक्षर, क्षर सर्वची ही भूते, स्थिर अक्षर बोलिला. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलंय की ही भूत जी आहेत, म्हणजे हे जे वेगळे 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 तुम्हाला जीव दिसतात, ही सगळी भूत, दीज बिईंग्स, दीज आर ऑल क्षर. दीज विल डिसअपियर, दीज विल अपियर अँड डिसअपियर, अपियर अँड डिसअपियर. पण अक्षर कोण आहे? अक्षर दुसरं कोणीतरी आहे. अक्षर जो आहे तो कोण आहे हे आता सांगतील पुढे. लेट अस सी व्हॉट किशोरजी, आवर ब्रदर, हॅज टू से. पहिले आपण बघूया मुक्त छंदामध्ये. यालोकी फक्त दोन पुरुष असती, एक अक्षर दुसऱ्यास अक्षर म्हणती, समस्त सृष्ट जीव क्षर म्हणविती, मात्र जीवात्म्यासी अक्षर म्हणती. जो जीवात्मा आहे तो अक्षर आहे, आणि जे सृष्ट जीव आहेत म्हणजे ज्यांचं सृजन झालेलं आहे. सृष्ट हा शब्द कसाला बघा बरं. आपण ज्याला म्हणतो सृष्टी, सृष्टी म्हणजे व्हॉट एव्हर इज क्रिएटेड, क्रिएशन म्हणजे सृष्टी, राईट. ज्याचं सृजन झालेलं आहे ते सृष्ट, आणि ह्या सगळ्यांची समष्टी म्हणजे सृष्टी. सो सृजन झालेली जी वस्तू तिला सृष्टी म्हणतात. हं? सृजन झालेला हा जो देह आहे हा सृष्ट आहे, परंतु जो जीवात्मा आहे तो जीवात्मा अक्षर आहे, तो सनातन आहे. रिमेंबर मागे एकदा सांगितलं ना भगवंताने की हं, जो जीव आहे तो ममैव अंशो जीवलोके, मम एव अंशः जीवलोके जीवभूत सनातन. हा जो जीवात्मा आहे हा सनातनच आहे. मनःष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती, असं सांगितलं होतं, राईट. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. हा जीवात्मा जो तो सनातन आहे. ही इज इटर्नल, तो बदलत नाही. ठीक आहे ना. तर तो अक्षर आहे, दॅट इज अक्षर. आणि वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात?
असावेची दोघे जगी दोन तेही, असे नाश एका दुजासी नसेही. असावीच भूते ही ती नाशिवंत, तयातील आत्मा अविनाशी होत. आत्मा जो आहे तो अविनाशी आहे म्हणजे जीवात्मा, आणि भूत जी आहेत ती नाशिवंत आहेत. आपल्याला जी दिसतात सारखी, आपल्यासारखी भूतं ती सगळी भूतं जाणार आहेत, इन्क्लुडिंग अस. आपण पण जाणार आहे. म्हणजे आपला हा देह नष्ट होणार आहे. हा देह सारखा नष्ट होतोच आहे. तर याच्यामध्ये आता आपण 16व्या श्लोकामध्ये जाणार आहे. लेट अस फाइंड आउट वेअर द 16वा श्लोक इज. द्वाविमौ पुरुषौ लोके, क्षरश्चाक्षर एव च, क्षरः सर्वाणि भूतानि, कूटस्थोऽक्षर उच्यते. ह्या जगामध्ये क्षर आणि अक्षर असे हे दोन पुरुष आहेत. क्षर म्हणजे सर्व भूते, मायोपाधीने युक्त असं जे चैतन्य त्याला अक्षर म्हणतात. मायोपाधीने युक्त असं जे चैतन्य म्हणजे ईश्वर. राईट. सो तुम्ही असं इमॅजिन करा की मायोपाधीने युक्त जे ब्रह्म म्हणजे ईश्वर, म्हणजे विस विस्तृत असलेल्या किंवा विस्तारलेल्या उपाधीनी समजा आपण पाण्याकडे बघितलं तर आपल्याला काय दिसेल? समुद्र दिसेल. आणि त्याच्यावर ज्या लाटा उठतात ती म्हणजे छोटे छोटे जीव आपल्यासारखे. ठीक आहे ना? सो आपण जोपर्यंत स्वतःला एक वेगळी एंटिटी मानत असतो, आपण स्वतःला जोपर्यंत एक देह आणि एक जीवात्मा असं मानत असतो, तोपर्यंत हा जीवात्मा जो आहे तो असं वाटतं की त्या ईश्वराचा अंश आहे. म्हणजे समुद्रावर जी लाट असते ती लाट म्हणजे समुद्राचा अंश आहे असं वाटतं ना. परंतु तुम्ही विचार करून बघा बरं, की लाट म्हणा किंवा समुद्र म्हणा, या दोन्ही गोष्टी काय आहेत? दोन्ही गोष्टी पाणीच तर आहेत. म्हणजे पाणीच मायोपाधीने म्हणजे कलेक्टिव्ह इग्नोरन्सनी जेव्हा झाकलं जातं ब्रह्म, तेव्हा जे दिसतं त्याला ईश्वर म्हणतात. म्हणजे इज ईश्वर कलेक्टिव्हली इग्नोरंट? नो नो नो, ईश्वर इज अमेझिंगली इंटेलिजंट. ईश्वर इज द एंटिटी दॅट कंट्रोल्स दिस एंटायर युनिवर्स. माया जी आहे ती माया म्हणजे त्या ब्रह्माची शक्ती आहे. माया म्हणजे शक्ती आहे. त्या मायेमुळे अनेक गोष्टी घडताना दिसतात. त्या मायेमुळे ह्या जगाची उत्पत्ती होताना दिसते, जग चालताना दिसतं, जगाचा लय होतो. ही सगळी माया आहे. आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपल्याला सकाळी सगळं जग दिसतं. तर जगाचा निर्माता कोण आहे? मीच आहे. जर मी नसलो तर जग निर्माणच नाही होणार. ब्रह्मावर जेव्हा मायेची उपाधी चढते तेव्हा ईश्वर दिसतो. आणि हा जो छोटासा जीव आहे हा त्या ईश्वराचा अंश आहे. ठीक आहे ना? तर आपल्या जगाचे आपणच निर्माते असतो. आपल्या जगामध्ये आपल्याला जे सगळं दिसतं ते सगळं आपणच तर निर्माण करतो. आपल्याच अवेअरनेसमध्ये, आपल्याच जाणीवेमध्ये हे सगळं जग राहतं केव्हापर्यंत? दिवसभर. आणि मग रात्री पुन्हा ते नष्ट होतं. जेव्हा आपण झोपून जातो तेव्हा मग ते नष्ट होतं. म्हणजे आपल्या जगाचे करते, आपल्या जगाला निर्माण करणारे, आपल्या जगाला चालवणारे आणि आपल्या जगाचा लय करणारे हे आपणच आहोत. आपल्या जगापुरतं फक्त. आपल्या प्रत्येकाचं जग वेगळं आहे. भगवंतानी निर्माण केलेलं जग सेम आहे सगळ्यांसाठी. तो जो ईश्वर आहे तो सर्वत्र आहे आणि त्याची सत्ता सर्वत्र चालते. परंतु आपल्यामधला जो छोटासा ईश्वर आहे तो स्वतःचं जग निर्माण करतो. त्याच्यामध्येच ते राहतं आणि त्याच्यामध्येच ते लय होतं. तर ही सगळी सृष्टी आपण तयार करतो सकाळी उठल्यानंतर रोज. ती रोज आपल्यासाठी राहते आणि रोज ती लय पावते. रोज नवीन सृष्टी आहे, हे रोज नवीन जग आहे आपल्यासाठी. तर हे जे बदलणारं आहे हे मायेमुळे घडतं. परंतु ते खरं आहे असं आपल्याला जे वाटतं तो पण मायेचाच प्रभाव आहे. सो दिस illusory world seems to be real is the power of Maya.
माया इज द ग्रँड इल्युशन. त्या ग्रँड इल्युजनमध्ये आपण सगळे लोक अडकलेलो आहोत. जे आपण स्वतःला वेगळे जीव मानतो, जे आपण स्वतःला वेगळे देह मानतो. ठीक आहे, देह वेगळे आहेत, आपली मनं पण वेगळी आहेत. आपल्या सगळ्यांची जी इंडिव्हिज्युअल जगं आहेत, ती सगळ्यांची वेगळी वेगळी जगं आहेत. सो देर आर इंडिव्हिज्युअल युनिव्हर्सेस वी ऑल हॅव. आपण त्याला खरं मानतो. पण वी स्टील हॅव अ कॉमन एक्सपिरियन्स ऑफ द वर्ल्ड. या सगळ्या जगाचा जो कॉमन एक्सपिरियन्स आहे, दॅट बिलॉंग्स टू डिव्हाइन. तो ईश्वर आहे. आणि त्याच्यामध्ये सगळं परफेक्टली चालतं. ईश्वराच्या जगामध्ये इम्परफेक्शन नावाची गोष्टच नाही आहे. इनएफिशियन्सी नावाची पण गोष्ट नाही आहे. सगळं जग खूप सुंदर चालतं, खूप एफिशियंटली चालतं आणि नियमांनुसार चालतं. ते जग नियमांनुसार चालणारं जे आहे ते ईश्वराने तयार केलेलं आहे. आपल्या जगामध्ये आपण कुठलेही नियम मोडतो. जे आपल्याला सोयीचे असतात ते नियम पाळतो, आणि जे सोयीचे नसतात ते नाही पाळत. दादांनी आपल्याला सांगितलं की भूक लागली की जेवा, पण भूक असेल तेवढंच खा, हे आपण विसरून जातो. भूक लागली की जेवा हे लक्षात राहतं. आणि कधी कधी तर एखादी गोष्ट बघितली की आपोआप भूक लागली असं वाटतं आणि आपण खायला लागतो. असं खरं नसतंच, परंतु आपण ते खरं मानतो. आपण आपल्या सोयीने नियम बनवतो, सोयीने नियम मोडतो. जेवण सुरू करायला आपल्याला आठवतं, जेवण बंद करायला आपण विसरून जातो. वी डोंट नो व्हेअर टू स्टॉप. धिस इज ट्रू विथ एनिथिंग अँड एव्हरीथिंग इन द वर्ल्ड. म्हणजे मला माझ्याजवळ किती संपत्ती असावी याचा अंदाजच नाही. आपल्याकडे खूप असावं, खूप असावं, खूप असावं असं आपल्याला वाटतं आणि आपण खूप जमा करण्याच्या मागे लागतो. ते कुठे थांबवावं हे आपल्याला कळत नाही. हे जर कळलं तर मग आपण चांगले राहू. हे जर नाही कळलं तर मग भगवान भरोसे. जैसी आघवांची गगनी, नांदत दिवोरात्री दोन्ही, तैसे संसार राजधानी दोन्हीची हे. ज्याप्रमाणे आकाशात दिवस आणि रात्र ही दोनच नांदतात, त्याप्रमाणे संसाररूपी राजधानीत हे दोघंच नांदतात, क्षर आणि अक्षर. आणि काही तिजा पुरुष आहे, परी तो या दोहींचे नाव न साहे, जो उदेला गावेसी खाये दोही ते यया. हं? आणखी एक तिसरा पुरुष आहे. खरं तर हा याच्यानंतरचा श्लोक आहे. एनिवे, पण याच्यात आधीच त्यांनी सांगितलं की हा तिसरा पुरुष, परंतु तो या दोघांचं नाव सहन करत नाही. आणि तो प्रगट झाला असता ह्या दोघांना त्यांच्या गावासकट खातो. म्हणजे काय माहितीये का, की ह्याच्या पलीकडचा जो पुरुष आहे, दॅट विल ईट दीज टू अलॉंग विथ देअर गावं, म्हणजे त्यांच्या गावासकट त्यांना खाऊन टाकतो. म्हणजे कसं आहे की जे शुद्ध चैतन्य आहे, त्या शुद्ध चैतन्यामध्ये क्षर आणि अक्षर म्हणजे जड आणि चेतन, ह्या दोन्हींचं द्वैत आपोआप निर्माण होतं. ते आपण सकाळी जेव्हा उठतो ना, तेव्हा मी अनुभव करता आणि अनुभव होत असलेलं जग, सो आय दी ऑब्झर्वर अँड दी ऑब्झर्व्ड वर्ल्ड, अशा प्रकारचं जे द्वैत आहे हे आपोआप तयार होतं. आणि हे द्वैत जे आहे या दोन्हींचा आधार ते चैतन्य आहे. सो द सेम प्युअर कॉन्शियसनेस गेट्स ॲज दो डिवायडेड इंटू दी ऑब्झर्व्हरशिप अँड दी ऑब्झर्व्ड युनिवर्स, असं होतं. म्हणजे परमात्मा जेवढा चेतन अक्षर जीवात्म्यामध्ये आहे, तेवढाच तो क्षर जड सृष्टीमध्ये पण आहे. ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या नाही आहेत. वेगवेगळ्या आहेत असं आपल्याला वाटतं, पण जेवढा परमात्मा माझ्यामध्ये आहे तेवढाच तो या लॅपटॉपमध्ये पण आहे, तेवढाच या टेलिफोनमध्ये पण आहे, तेवढाच तुमच्यामध्ये पण आहे, आणि तेवढाच या घरामध्ये, दगडमातीमध्ये, विटांमध्ये, सगळीकडे आहे. तो एका उपकरणामधनं आहे असं वाटतं आणि दुसऱ्या उपकरणामधनं तो चेतन आहे असं वाटतं. सो परमात्मा एक्सप्रेसेस हिमसेल्फ ॲज चेतन फ्रॉम
धिस बॉडी अँड युअर बॉडी अँड थ्रू सम प्लांट्स अँड ॲनिमल्स आणि इन्सेक्ट्स आणि फिश आणि बर्ड्स आणि एव्हरीथिंग, ह्याच्यामध्ये तो परमात्मा चेतन आहे असं वाटतं. परंतु काही काही गोष्टींमध्ये ती जी चेतना आहे ती मॅनिफेस्ट नाही होत. पण त्याच्यामध्येही ॲट द फंडामेंटल लेवल चेतना आहेच ना. म्हणजे तुम्ही अगदी जड वस्तू जरी बघितली, दगड, गोटे, माती, हा टेलिफोन समजा, तर ह्याच्यामध्ये जे ॲटम्स आहेत, अणू, त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स वगैरे आहेत, त्यांची तर हालचाल सारखी सुरूच आहे ना. म्हणजे त्याच्यामध्ये चैतन्य नाही असं कसं म्हणणार तुम्ही? पण ज्या प्रकारे आपल्यामधनं चैतन्य प्रगट होतं आणि आपण चेतन आहोत असं भासतं, त्याप्रमाणे टेलिफोन चेतन आहे असं भासत नाही. म्हणजे अर्थात ज्याला टेलिफोनबद्दल माहिती नाही त्याला असं वाटेल की हे पण चेतनच आहे, कारण की याच्यामधनं आवाज येतो. 1970मध्ये ना एक खूप सुंदर सिनेमा आला होता साऊथ आफ्रिकेमधनं. त्याचं नाव होतं गॉड्स मस्ट बी क्रेझी. गॉड्स मस्ट बी क्रेझी हा तुम्ही कधी सिनेमा दिसला तर बघाल. त्याच्यामध्ये काही काही खूप गमतीशीर गोष्टी होत्या. तर त्याच्यामध्ये एका फ्लाइंग क्लब सारखं एक छोटंसं विमान असतं ना, टू सीटर विमान, त्या टू सीटर विमानामधनं एक वैमानिक जात असतो आणि तो कोका कोला पित असतो. आणि कोका कोला पिऊन झाला की तो विमानातनं ती बाटली बाहेर भिरकावतो. म्हणजे कधी कधी आपल्या इथे आपण बघतो ना की गाडी चालवत असताना लोक काहीतरी खातात आणि मग हातातलं बाहेर फेकतात रस्त्यावर, तसा हा विमानातनं बाहेर फेकतो त्याच्या हातातली कोका कोलाची बाटली. आणि ती कोका कोलाची बाटली कुठेतरी एका आदिवासी लोकांच्या क्षेत्रात येऊन पडते. आणि त्या आदिवासी लोकांनी ती कोका कोलाची बाटली ह्याच्या आधी कधीच बघितलेली नसते. आणि ती कोका कोलाची बाटली म्हणजे देवानी आपल्याला पाठवलेलं काहीतरी एक उपकरण आहे, म्हणून त्याचे अनेक प्रकारचे उपयोग सुरू होतात. आणि त्याच्यावर ती वस्तू ज्यांनी पहिल्यांदा बघितलेली असते तो मालकी हक्क सांगतो की माझी आहे. ह्याच्या आधी त्यांच्याकडे असा मालकी हक्काचा काही प्रश्नच नसतो. एव्हरीबडी शेअर्स एव्हरीथिंग, की सगळंच्या सगळं देवानी दिलेलं आहे त्यामुळे आपण सगळं शेअर करू. ही एक वस्तू आहे ती माझी असायला वाटतं. म्हणजे मी वर्सेस दी अदर हे द्वैत सुरू झालं, म्हणजे महाभारत सुरू. आय थिंक त्याच सिनेमात होतं किंवा दुसऱ्या कुठल्या एखाद्या सिनेमात असेल. मला असं वाटतं की त्यांना ना रेडिओ दिसतो कुठेतरी, आणि त्या रेडिओवरनं जेव्हा प्रसारण सुरू होतं किंवा कोणी बटणं बिटणं फिरवत असेल तर एखाद्या बटनावर आल्यानंतर ते ट्यून झालं स्टेशन किंवा एकदम काहीतरी सुरू होतं, मग ते फेकून देतात एकदम हातात ती वस्तू, की अरे ह्याच्यातनं आवाज यायला लागला. आवाज यायला लागला म्हणजे ह्याच्यामध्ये जीव असायला पाहिजे. कारण की ह्याच्या आधी त्यांनी आवाज निघू शकेल अशा प्रकारच्या गोष्टी कुठल्या बघितल्या होत्या? भूत म्हणजे शरीर आपली, मनुष्य झाले किंवा प्राणी झाले किंवा पक्षी झाले, त्यांच्यामधनं आवाज निघू शकतो हे त्यांना माहिती होतं. परंतु हे अशा प्रकारच्या डब्यामधनं आवाज निघू शकतो हे त्यांना माहितीच नव्हतं. तर अशा गोष्टी त्यांना जेव्हा सापडतात मॉडर्न सिव्हिलायझेशनच्या, तेव्हा त्यांच्या मनामध्ये काय चलबिचल होते, त्याच्याबद्दल तो एक सिनेमा, खूप सुंदर सिनेमा होता. तुम्हाला वेळ मिळाला तर बघा, अवश्य बघा. सांगण्याचा अर्थ हा आहे की जड सृष्टीमध्ये सुद्धा चैतन्य आहे असं वाटू शकतं. आता आपल्याला माहिती आहे की ही जड वस्तू आहे, ह्याच्यामध्ये जेव्हा इलेक्ट्रॉनिक सगळं ते सर्किटरी अमुक तमुक करतात आणि सॅटेलाईटमधनं जेव्हा सिग्नल येतो आणि तो हा पकडतो, तेव्हा मग ह्याच्यातनं आवाज बाहेर निघतो. पण आवाज जो आहे तो ह्याचा नाही. आवाज म्हणजे समजा तुम्ही मला फोन केला आता, नलिनीताईंनी आपल्याला फोन केला होता, त्यांचा आवाज होता हे मला कळलं. मला हे नाही वाटलं की हा टेलिफोन माझ्याशी बोलतोय म्हणून. मला असं वाटलं की मला कळलं, म्हणजे मला माहिती आहे की नलिनीताई माझ्याशी बोलतायत. त्याचप्रमाणे तुम्ही विचार करा की आपल्याला ह्या सगळ्या सृष्टीमध्ये जे काही दिसतं आहे ते सगळंच्या सगळं परमात्म्याच्या सत्तेमुळे चालतंय असं जर कळलं, मग काय होईल की त्या सृष्टीवरचं आपलं लक्ष निघून आणि परमात्म्यावर फोकस होईल. आता तुम्ही बघा की कसं असतं की आत्ता तुम्ही, अर्थात हे सगळं तुम्हाला टू डायमेन्शनमध्ये दिसतंय त्यामुळे एकाच प्लेनमध्ये तुम्हाला माझा चेहरा पण दिसतो आणि माझ्या मागचं बॅकग्राऊंड पण दिसतंय. परंतु 3D मध्ये समजा मी खरंच समजा अशा जागी बसलेलो असतो, तर माझा चेहरा किंवा माझा देह समोर आणि मग माझ्या मागे हे सगळं दृश्य अशा प्रकारे दिसलं असतं ना 3D मध्ये.
आपल्याला काय होतं माहिती आहे का, की आपण आपले जग जे बघतो ना, ते सगळं 2D मध्ये बघतो. आपल्याला जे समोर दिसतंय तेवढंच फक्त दिसतं. हे कशामुळे प्रोजेक्ट होत आहे ते आपल्याला कळतच नाही. म्हणून आपल्याला ह्या जगामध्ये ईश्वराचं दर्शन होतच नाही. म्हणजे ऋषी आपल्याला सांगतो की ईशावास्यमिदम सर्वम, हे सगळंच्या सगळं जे आहे याच्यामध्ये ईश्वराचा वास आहे. पण हे आपल्याला कळतच नाही. याच्यामध्ये जो ईश्वराचा वास आहे तो म्हणजे ह्या जगामध्ये खचून भरलेला इंटेलिजन्स आहे. दिस होल युनिवर्स फंक्शन्स व्हेरी इंटेलिजंटली आणि इट वर्क्स फ्लॉलेसली. इट वर्क्स अकॉर्डिंग टू लॉज ऑफ नेचर, लॉज ऑफ फिजिक्स, लॉज ऑफ केमिस्ट्री, लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स. सगळ्या प्रकारच्या नियमांनुसार हे जग बांधलं गेलेलं आहे. तर ह्या जगाला इंटेलिजंटली चालवणारी जी शक्ती आहे, त्या शक्तीला मी ईश्वर हे नाव दिलेलं आहे. वी डिफाईन ईश्वर ॲज दॅट ऑल नोईंग, ऑल परवेडिंग आणि ऑल पॉवरफुल एंटिटी विच सीम्स टू बी रनिंग दिस युनिवर्स फ्लॉलेसली. त्याला ईश्वर म्हणतात. ईश्वर कुठे आहे असं जर विचारलं कोणी, तर जितक्या लोकांना आपण प्रश्न विचारू तितकी तरी उत्तर ॲटलिस्ट मिळतील. त्याच्या जास्तही मिळतील कदाचित. हेही असू शकतं, तेही असू शकतं. जर आपण विचारलं कोणाला की देव म्हणजे काय, काही लोक म्हणतील की देव म्हणजे काय, थोतांड आहे. देव नावाची वस्तू नाहीच आहे. ईश्वराचं अस्तित्व ते नकारतील. अरे पण ईश्वर म्हणजे काय, ह्या ईश्वर ह्या शब्दाचा अर्थ जर तुम्हाला माहिती असला तर तुम्हाला हे कळेल की ह्याला ईश्वर म्हणतात. कशाला ईश्वर म्हणतात, की जी शक्ती हे सगळं जग कुठल्याही प्रकारची कधीही चूक न करता व्यवस्थित चालवते, त्या शक्तीचं नाव मी ईश्वर दिलेलं आहे. सो आय हॅव डिफाईन्ड ईश्वर ॲज द पॉवर दॅट रन्स दिस होल युनिवर्स फ्लॉलेसली. त्या ईश्वराला जर आपण शरण गेलो म्हणजे काय, की त्याचे नियम सगळे समजून घेतले आणि तशा प्रकारे जर आपण आपलं जीवन चालवलं, तर आपण खूप चांगले राहू शकतो. जे ख्रिश्चन धर्मातले लोक जे आहेत ना, त्यांना असं वाटतं की फक्त आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, की हा माझा तारणहार आहे आणि माझ्या पापांसाठी यांनी जीव दिला, तर तेवढ्या विश्वासाने मी तरून जाईन आणि मी स्वर्गात जाईन. म्हणजे काय झालं, की आता समजा मला डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही आत्तापर्यंत जे करत होते ना ते असं करू नका, तुमची आता लाईफस्टाईल बदला आणि मी तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून देतो, ते तुम्ही गोळ्या घ्या, म्हणा काय घ्या, औषध घ्या. तुम्ही जर घरी आलात आणि मी म्हटलं की माझा डॉक्टरवर पूर्ण विश्वास आहे आणि बाकी त्यांनी जे सांगितलं ते केलंच नाही, तर तुम्ही बरे व्हाल का? तर समजा आपण म्हटलं की माझा अमुक एका गुरुवर, देवावर किंवा ईश्वराच्या मुलावर विश्वास आहे, तर त्या नुसत्या विश्वासाने आपण तरू नाही शकत. त्यांनी जे आपल्याला सांगितलंय तसं आपण वागायला पण तर पाहिजे ना. त्याच्याशिवाय कसं होईल? तर ईश्वरावर श्रद्धा, ईश्वराशी प्रामाणिकता आणि ईश्वर शरणता, ईश्वर प्रणिधान, आपल्याला सांगतात ना पतंजली म्हणे ईश्वर प्रणिधान. निसर्गाच्या नियमांनुसार माझं जीवन चालवणं, पहिले तर निसर्गाचे नियम समजून घेणं आणि मग ते समजल्यामुळे सहजपणे त्यांच्यावर चालत राहणं, याला म्हणतात ईश्वर प्रणिधान. अशा प्रकारे जर आपण राहिलो, तरच आपली त्या ईश्वरावर श्रद्धा पूर्ण आहे असं सिद्ध होईल. नाही तर हां ठीक आहे, मला डॉक्टरवर विश्वास आहे, डॉक्टर मला स्वर्गात पोचवेल. डॉक्टर स्वर्गातच पोचवेल, तो जिवंत नाही ठेवणार. असं समजा आपण केलं, तर आपली ईश्वरावर श्रद्धा आहे असं सिद्ध होईल. तसं राहायला पाहिजे आपण. नाही तर मग काय, भगवान भरोसे.
आणखी एक तिसरा पुरुष आहे, परंतु या दोघांचं नाव सहन करत नाही आणि तो प्रगट झाला असता या दोघांना त्याच्या गावासकट खातो. परी ते तव गोठी असो, आधी दोन्हीची हे परी असो, जे संसार ग्रामा बसो आले असती. परंतु तिसऱ्या पुरुषाची गोष्ट तर राहू दे, आता राहू दे. त्यांनी ही वॉज जम्पिंग हेड ऑफ हिमसेल्फ. आधी हे जे दोन संसार रूपी गावात वस्तीला आले आहेत, आहेत नाही, आले आहेत पाहिजे. त्यांच्याविषयीच तुला ऐकवतो. एक आंधळा वेडा पंगू, येर सर्वांगे पुरता चांगू, परी ग्रामगुणे संगू घडला दोघा. त्या दोघांपैकी एक आंधळा आहे आणि एक वेडा. आंधळा म्हणजे ज्ञानदृष्टीहीन, आणि वेडा म्हणजे भ्रमाने देहादिकास मी म्हणणारा, आणि पांगळा म्हणजे उपाधी तंत्र झाल्यामुळे तिच्याशिवाय काहीच करता येत नाही असा. उपाधी तंत्र म्हणजे वी हॅव बिकम एन्स्लेव्ड बाय उपाधी. उपाधी हॅज बिकम लाईक ए बॉन्डेज. त्या उपाधीशिवाय मला काही करताच येणार नाही. म्हणजे पहिले मला ज्ञान नसल्यामुळे मी आंधळा झालो, आणि मी देह आहे या भ्रमात असल्यामुळे मी पंगू झालो. पंगू झालो याचा अर्थ काय माहिती आहे का? पंगू म्हणजे हँडिकॅप्ड. माझ्या देहापुरताच मी आहे. म्हणजे काय की या देहाने जे काही होऊ शकेल तेवढंच फक्त मी करू शकतो, याच्या पलीकडे मी काही करू शकत नाही. अशा भ्रमामुळे मी ग्रसित झालो. अशा भ्रमामुळे मी बांधला गेलो. ग्रसित झालो म्हणजे एन्व्हलोप्ड. ग्रसित म्हणजे ज्याला ग्रहण झालायचं. सूर्यग्रहण म्हणजे काय की चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा चंद्राची सावली सूर्यावर पडते, किंवा चंद्राची सावली ऍक्च्युली आपल्यावर पडते. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की सूर्य अर्धाच आहे, किंवा सूर्याला ग्रहण लागलेलं आहे, किंवा चंद्राने सूर्याला ग्रासलं. ग्रासलं म्हणजे खाल्लं असंही होऊ शकतं. सो ग्रसित म्हणजे खाल्लेला किंवा एन्व्हलोप्ड असा. तर अशा प्रकारे आपण देहभावानी ग्रसित होतो. सो आय स्टार्ट बिलिव्हिंग दॅट आय एम द बॉडी. त्यामुळे हे शरीर जेवढं काम करू शकेल तेवढंच मी करू शकतो, असा भ्रम माझ्या मनामध्ये निर्माण झाला. सो ह्या पंगू म्हणजे हँडिकॅप्ड मेंटॅलिटीने मी ग्रसित आहे. सो आय एम एन्व्हलोप्ड, आय एम बाउंड, अँड आय एम लिमिटेड बाय दिस मिस्टेकन सेन्स ऑफ लिमिटेडनेस. मी स्वतःला देहामध्ये बांधून घेतलं, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये अडकलो. तर ह्या दोघांपैकी एक आंधळा ज्ञानदृष्टीहीन वेडा, आणि भ्रमाने देहादिकास मी म्हणणारा व पांगळा, उपाधी तंत्र झाल्यामुळे तिच्याशिवाय काहीच करता येत नाही असा. असा आहे हा. दोघांपैकी एक असा आहे, तो क्षर आहे, आणि दुसरा सर्वांगाने पुरता चांगला आहे. परंतु दोघेही एकाच गावात राहत असल्या कारणाने उभयतांची संगती जडली. आता ह्याच्यामध्ये पुष्कळदा काय होतं पहा, की जो आत्मा आहे ना, म्हणजे प्युअर कॉन्शियसनेस इज अनेबल टू डू एनिथिंग ऑन इट्स ओन. सो द प्युअर कॉन्शियसनेस हॅज टू हॅव something or somebody or some tool through which things can get done. म्हणजे जो परमात्मा आहे तो सगुण आहे पण निराकार आहे. जे परम सत्य आहे ना ते निर्गुण निराकार पण असू शकतं म्हणजे ब्रह्म, सगुण निराकार पण असू शकतं म्हणजे परमात्मा, आणि सगुण साकार पण असू शकतं म्हणजे अवतार. सगुण साकार म्हणजे कृष्ण राम वगैरे. सगुण साकार त्यांना आकार पण आहे आणि त्यांना गुण पण आहेत. जो पतंजली मुनींचा परमात्मा आहे म्हणजे योग किंवा सांख्य मानणाऱ्या लोकांचा आहे, तो आहे सगुण पण निराकार, म्हणजे त्याला गुण आहेत. इट हॅज क्वालिटीज बट इट डझंट हॅव एनी शेप. तो दिसत नाही तुम्हाला, परंतु तो तुम्हाला शिक्षा करेल किंवा तो तुम्हाला बक्षीस देईल, पण तो दिसणार नाही. हा सगुण निराकार जो आहे हा, म्हणजे ज्याला ते होली स्पिरिट वगैरे म्हणतात ना, किंवा फादर इन हेवन, किंवा मुसलमान लोक ज्याला अल्लाह म्हणतात, तो सगुण निराकार आहे परमात्मा. तो दिसत नाही, ॲबस्ट्रॅक्ट आहे. परंतु इट हॅज गॉट क्वालिटीज. इट हॅज गॉट क्वालिटीज ऑफ कम्पॅशन, इट हॅज गॉट क्वालिटीज ऑफ टेरर. टेरर म्हणजे तो तुम्हाला
तुमच्या डोक्यावर दंडुका ठेवून आणि तुमच्याकडनं कामं करून घेईन, तुम्हाला शिक्षा देईल तो. तर हा परमात्मा आहे, सगुण निराकार. सगुण साकार, सगुण निराकार आणि निर्गुण निराकार. तर हे निर्गुण निराकार जे ब्रह्म आहे ना, किंवा जे सगुण निराकार सुद्धा परमात्मा जो आहे, तो ही कॅनॉट डू एनिथिंग इन द वर्ल्ड. ही हॅज टू हॅव समथिंग टू डू थिंग्स इन द वर्ल्ड. म्हणजे आपल्यामधला जो परमात्मा आहे ना, तो आपलेच हात वापरून आणि कर्म करवतो. म्हणजे मला समजा हा टेलिफोन इथे जमिनीवर ठेवला, हा मी उचलला आता. तर हा हाताने उचलला का हा? पण हात नसल्याशिवाय उचलला जाईल का? म्हणजे समजा माझ्या मनात आलं की ही वस्तू आपण जमिनीवरनं खाली उचलावी हातामध्ये, तर ती अशीच उचलली जाईल का? हात नसल्याशिवाय कशी उचलली जाईल? हात म्हणजे उपकरण झाला. तर त्याचप्रमाणे आपण जे इंडिव्हिज्युअल असतं ना, ते इंडिव्हिज्युअल म्हणजे परमात्म्याच्या हातातलं उपकरण असतं. आणि आपल्या हातून तो सगळी सृष्टी चालवतो. आजच सकाळी माझं चिंतन सुरू होतं. त्याच्यामध्ये कसं असतं की आपल्याला असं वाटतं की आपण सगळं चालवतोय, परंतु चालवणारा जो आहे तो कोणीतरी वेगळाच आहे. सृष्टी जी चालवली जाते ती ईश्वराच्या इच्छेमुळे आणि प्रकृतीच्या नियमांप्रमाणे चालते. परंतु आपण भ्रमवश असं समजतो की आपण असे सगळं चालवतोय. प्रकृते क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्व शाळा आपला फेवरेट श्लोक आहे तो. अहंकार विमूढात्मा करता हमिती म्हणते. अहंकारवश मी जो विमूढात्मा आहे तो असं समजतो की हे सगळं जग मी चालवतोय. तर हा आपल्या मनामधला भ्रम, त्याच्यातनं आपल्याला दूर व्हायचं. दोघंही एकाच गावात राहत असल्या कारणाने उभयतांची चांगली संगती जडली आहे. तया एका नामक्षरू येरा ते म्हणती अक्षरू, ही दोहींची परिसंसारू कोंदला असे. तर तो जो परमात्मा आहे तो अक्षर आहे आणि हा जो जीव आहे हा अक्षर आहे. त्यापैकी एकाचं नाव अक्षर आणि दुसऱ्याला अक्षर असं म्हणतात. हे आहेत दोघंच, परंतु या दोघांनी सर्व संसार ठेचून भरलेला आहे. म्हणजे तुम्ही क्षर अक्षर म्हणजे आय दी ऑब्झर्वर अँड दी ऑब्झर्व्ड वर्ल्ड असं समजा म्हटलं ती आय दी ऑब्झर्वर इज अक्षर आणि ती ऑब्झर्व्ड वर्ल्ड इज द क्षर, कारण की ती सारखी बदलते. दॅट इज द ड्युॲलिटी. धिस हॅपन्स एव्हरी मॉर्निंग. आपण सकाळी उठल्याबरोबर हे द्वैत आपोआप तयार होतं. आता अक्षरू तो कवणू, अक्षरू तो की लक्षणू, हा अभिप्राय संपूर्ण विवंचुगा. आता अक्षर पुरुष तो कोण आणि अक्षर पुरुषाचं लक्षण काय आहे, हा सर्व अभिप्राय अर्जुना स्पष्ट करून सांगो. तरी महद अहंकारा लागून या धनुर्धरा, तृणांतीचा पांगोरा वरी पैघा. या ओवीपासून 486 ओवीच्या पूर्वार्धाखेर क्षरपुरुषाच्या उपाधीचं वर्णन करतात. तर अर्जुना महत्त्व म्हणजे अहंकारापासून तो शेवटच्या गवताच्या टोकापर्यंत जे काही साने थोर, चालते अथवा स्थिर, किंबहुना गोचर मन बुद्धीसी जे काही लहान मोठं जंगम आणि स्थावर, फार काय सांगावं, जे मन आणि बुद्धी यांच्याकडून जाणलं जातं. हं? जे तुले पांच भौतिक घडते, जे नामरूपा सापडते, गुणत्रयाच्या पडते कामठा जेवढं म्हणून पंचमहाभूतांनी तयार झालेलं आहे, नाम आणि रूप याच्यामध्ये जे जे सापडलेलं आहे आणि जे तीन गुणांच्या टांगसाळीपासून उत्पन्न होतं, ऑल ऑफ दॅट इज कॉल्ड क्षर. भूताकृतीचे नाणे घडत भंगारे जेणे, काळासी जूज खेळणे जिही कवडा. प्राणीमात्रांचे आकाररूपी नाणे ज्या सोन्याचं बनतं, अथवा काळ ज्या धनाने जुगार खेळतो. प्राणीमात्रांचं जे आकाररूपी नाणं आहे जे ज्या सोन्याचं बनतं, अथवा काळ ज्या धनाने जुगार खेळतो. जाणण्याची विपरीते, जे जे काही जाणी जेते, जे प्रतिक्षणी निमते होऊन या. विपरीत ज्ञानानेच जे जे काही समजलं जातं, अथवा जे जे क्षणात उत्पन्न होऊन नाहीसं होतं. आगा काढूनी भ्रांतीचे दांग, उभवी सृष्टीचे अंग, हे असो बहु जग जया नाम. अरे अर्जुना, भ्रांतिरूपी जंगल कापून म्हणजे ज्या जंगलातील लाकडांनी जो सृष्टीचा आकार उभारला जातो, हे फार वर्णन करणं राहू दे. ज्याला जग असं म्हणतात, हे जे जग आहे हे सगळंच्या सगळं भ्रांतिरूपी जंगल कापून तयार होतं.
भ्रांतिरूपी जंगल म्हणजे काय? भ्रांतिरूपी जंगल म्हणजे आपल्या मनामध्ये जी भ्रांती आहे ना की हे सगळं जग सत्य आहे, तर ते जंगल कापून ज्या वस्तू तयार होतात ते जग आहे. सो एव्हरीथिंग इज क्रिएटेड बाय अस थ्रू व्हॉट? थ्रू भ्रांती. दिस होल वर्ल्ड appears to be real to us because of Bhranti. Even though it is changing every moment, it doesn't remain the same all the time. हे बदलत जरी असलं तरी सुद्धा न बदलणार आहे, खरं आहे असं वाटतं. ही माया आहे. पै अष्टदा भिन्न ऐसे, जे दाविले प्रकृती मिसे, जे क्षेत्रद्वारा छत्तीसे भागी केले. हे 8 प्रकारचं वेगळं वेगळं करून प्रकृतीच्या रूपाने मागे अध्याय 7वा 4था श्लोक ते दाखवलं होतं. आणि जे क्षेत्र म्हणून 36 भाग करून म्हणजे अध्याय 13वा 5वा आणि 6वा श्लोक याच्यामध्ये वर्णन केलं. हे मागील सांगो किती, अगा आताची जे प्रस्तुती, वृक्षाकार रूपाकृती निरूपिले. ते मागलं किती सांगू अरे अर्जुना. आत्ताच या 15व्या अध्यायात सुद्धा सांगितलं ना पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकामध्ये, की वृक्षाच्या आकाराने वृक्षाच्या आकाराच्या रूपकाने जे काही सांगितलं ते काय होतं? ते आघवेची साकारे, कल्पुनी आपण पयापुरे, झाले असे तदनुसारे चैतन्यची. ते सर्व साकार जग म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म देह आपल्याला म्हणजे राहायला गाव आहे असं कल्पून त्यासारखं चैतन्य आपणच बनवलं, आपणच बनलं. सो द प्युअर कॉन्शियसनेस कन्व्हर्टेड इटसेल्फ इन टू द ऑब्झर्व्ड ऑर ऑब्झर्वेबल वर्ल्ड. ते गावच म्हणजे स्थूल सूक्ष्म देहच आपण आहोत असं चैतन्य समजू लागलं. आणि नंतर वन्स इट क्रिएटेड दॅट, त्याला असं वाटलं की हे म्हणजे आपणच आहोत. दिस इज वॉट द मिस्टेकन नोशन वॉज. दिस इज वॉट द मिसअंडरस्टँडिंग वॉज. जैसा कुहा आपणची बिंबे, सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे, मग क्षोभला समारंभे घाली तेथ. ज्याप्रमाणे सिंह आळात आपणच प्रतिबिंबित होतो. म्हणजे विहिरीमध्ये जर आपण वाकून बघितलं तर सिंहाला असं वाटतं की आपण दुसरा एक सिंह बघतोय, आणि त्यात पडलेलं आपलं प्रतिबिंब पाहून तो खवळतो. आणि मग त्या आवेशाने त्या आळात उडी घालतो, म्हणजे तो विहिरीमध्ये उडी मारतो त्या दुसऱ्या सिंहाला घाबरवण्याकरता किंवा त्या दुसऱ्या सिंहावर आक्रमण करण्याकरता म्हणून. का सलिली असतची असे, व्योमावरी व्योम बिंबे जैसे, अद्वैत होऊनी तैसे द्वैत घेपे. अथवा पाण्यामध्ये मूळचं आकाश असून त्या आकाशावरच बाहेरच्या आकाशाचं प्रतिबिंब पडतं. त्याप्रमाणे चैतन्य हे मूळचं अद्वैत असून द्वैताशी तादात्म्य करतं. सो इव्हन दो वी आर प्युअर कॉन्शियसनेस, वी असोसिएट बाय मिस्टेक विथ द्वैत. अर्जुना गाया परी, साकार कल्पोनीपुरी, आत्मा विस्मृतीची करी निद्रा तेथ. अरे अर्जुना, ह्याप्रमाणे आकारवान शरीर हेच नगर कल्पून आत्मा तिथे म्हणजे आपण आपला आपल्याला विसर ही झोप घेतो. आकारवान शरीर हेच नगर कल्पून आत्मा तिथे आपल्याला विसर हीच झोप घेतो. म्हणजे हा देह जो आहे ना, ह्या देहामध्ये जो आत्मा आहे तो येऊन झोपतो. म्हणजे काय की ही बिकम्स इग्नोरंट. ही मिस्टेकनली आयडेंटिफाईज हिमसेल्फ विथ द देह. आपला जो आत्मा आहे तो या देहालाच मी आहे असं समजतो, ह्याच्यासोबत तादात्म्य करतो. म्हणजे ही आयडेंटिफाईज हिमसेल्फ विथ दिस देह आणि मग झोपतो. झोपतो कुठे? अज्ञानामध्ये. म्हणजे बाय अज्युमिंग दॅट आय एम द बॉडी, आय एम ऑलरेडी इन स्लीप. पै स्वप्नी शेजार देखिये, मग पहोडणे जे जैसे ते थकीजे, तैसे पुरी शयन देखिजे आत्म यासी. मागील ओळीवरून कोणाला असं वाटत असेल की चैतन्य खरोखरीच निसतं का, तर त्याचं समाधान या ओवीत उदाहरणाने करतात. म्हणजे स्वप्नात बिछाना पाहावा आणि तिथे स्वप्नातच जसं निजावं, त्याप्रमाणे आत्म्याला साकार शरीररूपी नगरात निजणं आहे असं समज. आपल्याला स्वप्नामध्ये समजा एखादा पलंग दिसला आणि त्या पलंगावर आपण पडलो आणि झोपलो असं स्वप्नात दिसलं. त्याचप्रमाणे हा जो आत्मा आहे हा स्वतःला देह समजून झोपून जातो किंवा या भ्रमात राहतो किंवा या स्वप्नात राहतो. ही नेव्हर वेक्स अप. आपल्याला या जागृतावस्थेमधल्या स्वप्नातून जागं व्हायचं. आपण स्वतःला
देह आणि बुद्धी आणि मन समजून ह्या देहासोबत तादात्म्य करून राहतोय ना रोज जागृत अवस्थेमध्ये. आपल्याला वाटतं की हे खरं आहे. हे स्वप्न आहे हे जोपर्यंत नाही समजत, तोपर्यंत ह्याच्या पुढे आपण नाही जाऊ शकत. सत्य हेच आहे की हेही स्वप्न होतच आहे. वी डोंट अंडरस्टँड दिस. पाठी तिये निद्रेचे निभरे, मी सुखी दुःखी म्हणत घोरे, अहम ममतेचे निथोरे, वास वोसणाये साधे. नंतर त्या निद्रेच्या भराने म्हणजे विसररूपी गाढ झोप लागल्यामुळे मी सुखी मी दुःखी रूप असं म्हणणे रूप काय आय डोंट नो घोरतो. हा असे ओके ओके. म्हणजे अज्ञानवश मी जो झोपलेला आहे त्या झोपेमध्ये मी घोरतो, आणि घोरतो म्हणजे काय की मी सुखी आहे आणि मी दुःखी आहे असं म्हणतो. आणि मी या गाढ झोपेत मोठ्याने बरळतो, म्हणजे मी काही काही असंबद्ध बोलतो. हा जनकू हे माता, हा मी गौर ही न पुरता, पुत्र वित्त कांता माझे हे ना, हा बाप ही आई, हा मी गोरा व्यंग असलेला किंवा पुरता म्हणजे अव्यंग, हा मुलगा हे धन आणि ही स्त्री ही माझी नाहीत का. हा अर्जुनाच्या मनामधला प्रश्न आहे. आपल्याही मनामधला प्रश्न आहे. ऐसिया वेंघोनी स्वप्ना, धावत भव स्वर्गाची राना, तया चैतन्या नाम अर्जुना अक्षर पुरुषुगा. अशा स्वप्नावर स्वार होऊन जे चैतन्य संसार आणि स्वर्गरूपी रानात धावतं अर्जुना, त्या चैतन्याला अक्षर पुरुष असं नाव आहे. आता ऐक क्षेत्रज्ञ येणे, नामे जया ते बोलणे, मग जीवू का म्हणे जिये दशे ते. आता अर्जुना ऐक, क्षेत्रज्ञ या नावाने ज्याचा उल्लेख करतात अथवा ज्या अवस्थेला सर्व लोक जीव असं म्हणतात, दॅट इज दी अक्षर पुरुष. ओके. जो आपुले निविसरे, सर्व भूतत्वे अनुकरे, तो आत्मा बोलिदे क्षरे पुरुष नामे. जो आपल्या स्वरूपाच्या विसरामुळे सर्व भूतांच्या सारखा होतो, म्हणजे ज्या ज्या शरीरादी सर्व उपाधींशी संबंध येईल त्या त्या सर्व उपाधीच माझं माझं स्वरूप आहेत असा अभिमान घेतो, तो क्षरपुरुष आहे. म्हणजे ज्यांनी स्वतःला संकुचित मानलेलं आहे, ज्यांनी स्वतःला संकुचित देह किंवा बुद्धी किंवा मन मानलेलं आहे, त्याला क्षरपुरुष म्हणतात. म्हणजे की काय की तो सारखा बदलणार आहे. इज गोइंग टू चेंज ऑल द टाइम. जे तो वस्तुस्थिती पुरता, म्हणून आली पुरुषता, वरी देहपुरी निदैजता पुरुष नामे. आता क्षर चैतन्याला पुरुष का म्हणायचं नाही त्याची दोन कारणं यावेळी सांगतात. जरी या क्षर चैतन्याने उपाधीशी तादात्म्य केलं आहे तरी तो वस्तुस्थितीने खरं तर आत्मस्वरूपाने पूर्णच आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी पुरुष पण आलेला आहे. शिवाय तो देहरूपी नगरात निजणार आहे, म्हणून त्याला क्षरपुरुष असं नाव आहे. आणि क्षरपणाचा नाथीला, आळू यया ऐसेनी आला, जे उपाधीची आतला म्हणून या. आता ह्याला क्षरपुरुष का म्हणायचं, ह्याचं कारण ह्या ओवीपासून ते 500 ओवी अखेरपर्यंत सांगतात. आणि तो म्हणजे कामाने म्हणजे कामनेने इच्छेने उपाधीशी तादात्म्य करून राहिलेला आहे, म्हणून त्याच्यावर क्षरपणाचा नसलेला आरोप आला. आपण जर स्वतःला देह मानू आपण जर स्वतःला देह मानलं तर आपण मरू. का बरं? कारण की स्वतःला आपण देह मानलं, आणि हा देह नष्ट झाला म्हणजे मी मेलो असं आपल्याला जर वाटत असेल, तर आपण या देहाशी तादात्म्य केलं. म्हणजे जो खरा अक्षर आहे तो या क्षर गोष्टीसोबत तादात्म्य करून आता तो क्षर झाला. विच इज व्हॉट वी शुड नॉट डू. जैसी खळाळीची उदका, सरसी आंधोळे चंद्रिका, तैसा विकारा औपाधिका, ऐसाची गमे. ज्याप्रमाणे खळखळ वाहणाऱ्या पाण्यासोबत त्या पाण्यात पडलेलं चंद्राचं प्रतिबिंब उसळतं, म्हणजे खालीवर झाल्यासारखं वाटतं, त्याप्रमाणे हा क्षरपुरुष उपाधीच्या विकारामुळे म्हणजे क्षर नाश पावणारा असाच वाटतो. आपल्याला असं वाटतं की आपण मरून जाऊ. हं? का खळाळू मोटका शोषे,
आणि चंद्रिका ते सरिसीच भ्रंशे, तैसा उपाधिनाशी न दिसे उपाधिको, अथवा खळखळ वाहणारं पाणी आटतं आणि त्याबरोबरच चंद्राच्या तेजाचं प्रतिबिंब नाहीसे होतं. ऐसे उपाधीचे निपाडे, क्षणिकत्व याते जोडे, तेणे खोकरपणे घडे, क्षर हे नाम. ह्याप्रमाणे याला उपाधीच्या योगाने क्षणिकत्व प्राप्त झालेलं आहे. उपाधीच्या योगाने जो अक्षर पुरुष आहे तो क्षर आहे असं वाटतं. उपाधीच्या त्या उपाधीच्या त्या नाशिवंतपणामुळे ह्याला क्षर हे नाव प्राप्त झालं. एवं जीवचैतन्य आघवे, हे क्षर पुरुष जाणावे, आता रूप करू भरवे अक्षरासी. ह्याप्रमाणे सर्व जीवचैतन्य हे क्षरपुरुष आहे असं असं समजावं. आता अक्षर पुरुषाची चांगली कल्पना येईल असं वर्णन करून सांगतो. तरी अक्षर जो दुसरा पुरुष पै धनुर्धरा, तो मध्यस्थो गा गिरीवरा, मेरू जैसा. ह्या ओवीपासून 520व्या ओवीपर्यंत अक्षर पुरुषाची उपाधी सांगितलेली आहे. तर अर्जुना, दुसरा जो अक्षर पुरुष आहे तो यथार्थ ज्ञान आणि विपरीत ज्ञान ह्यांच्या मध्यभागी आहे. ज्याप्रमाणे मेरू पर्वत हा मोठमोठ्या पर्वतांच्या मध्यभागी आहे. तर ह्या ओवीपर्यंत 502 पर्यंत आपल्याला क्षर पुरुष म्हणजे काय ह्याच्याबद्दल भगवंतांनी समजावून सांगितलं. तर ह्याच्याबद्दल काही प्रश्न किंवा चिंतन करायचं मला. क्षरपुरुष म्हणजे काय? क्षरपुरुष म्हणजे जी बदलणारी वस्तू आहे, जे सारखं बदलतंय असं वाटतंय, ते म्हणजे क्षरपुरुष. जर आपण स्वतःला बोला समीर. अं, याच्याबद्दल एक विचारायचं आहे. तुम्ही नेहमी म्हणत असता की आसक्ती बाळगू नका, आसक्ती बाळगू नका. भगवद्गीतेच्या एका श्लोकामध्ये असं म्हणलेलं आहे, तो श्लोक मला आठवत नाही, की आसक्ती पण नसावी आणि अनासक्ती पण माणूस माणूस अनासक्त पण नसावा. तर आसक्ती आणि अनासक्ती याच्यामध्ये फरक काय आहे? आसक्ती आणि अनासक्तीमध्ये फरक काय आहे? आसक्ती म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल असं वाटलं की ही नेहमी आपल्याजवळ असावी आणि बदलू नये. म्हणजे जी परिस्थिती आहे ती देखील बदलू नये असं वाटणं ही देखील आसक्तीच आहे. तर कसं आहे की जे सारखं बदलतंय आणि ज्याला आपण काही करू शकत नाही, ते बदलू नये असं वाटत राहणं ही अनासक्ती आहे. ही ही आसक्ती आहे. म्हणजे जे बदलतंय ते बदलू नये असं वाटत वाटत राहणं ही आसक्ती आहे. ठीक आहे. आणि जे बदलतंय ते बदलू द्या, परंतु त्या बदलत्या परिस्थितीमध्ये मला जे काही करणं भाग आहे ते मी समजा नाही केलं आणि असं म्हटलं की अनासक्ती आहे मला, तर ते चुकीचं आहे. म्हणजे अनासक्ती असावी. अनासक्ती कशाबद्दल असावी? अनासक्ती आपल्याला आपल्या कर्ता भावाबद्दल असावी. अनासक्ती आपल्याला कर्माबद्दल असू नये. म्हणजे आपलं जे कर्म विहित कर्म आहे, जे आपल्याला क्रमप्राप्त आहे, म्हणजे आपल्याला करणं भाग आहे, ते तर आपण करायलाच पाहिजे. म्हणजे ब्राह्मणाचा धर्म हा आहे की त्यांनी भिक्षुकी करावी, लोकांचं मार्गदर्शन करावं आणि स्वतः अभ्यास करावा. हे त्याचा स्वधर्म आहे. ते समजा नाही केलं आणि दुसरं काहीतरी केलं तर मग तो स्वधर्म मोडेल. तो नाही करायचा आपल्याला. बरं, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी आसक्ती ठेवायची नाहीये की हे मी करतोय. म्हणजे माझ्या मनामध्ये एखादं कर्म करण्याची इच्छा निर्माण होणं, इच्छा उत्पन्न होणं ही एक गोष्ट आहे. परंतु ते कर्म संपूर्णपणे सगळ्या जगभर व्हावं, हं, तर त्याच्यासाठी खरं तर ऑल आय शुड डू इज कीप डुईंग इट विदाउट एनी अटॅचमेंट टू द डुअरशिप. म्हणजे बघा की हे सगळं जे होत आहे ना, म्हणजे इव्हन आत्ताचं जे सगळं चिंतन होत आहे, ते सगळं चिंतन जर मला असं वाटलं की मी करतोय, तर मग त्याच्यामध्ये ती आसक्ती होईल माझ्या मीपणाची किंवा कर्ताभावाची. ते नाही करायचं आपल्याला. आपल्याला हे चिंतन करत राहायचंय,
परंतु हे चिंतन मी करतोय ही भावना मनामध्ये यायला नको. किंवा आपलं जे कर्म आहे ते करत राहावं आपण. त्याच्यामध्ये असं वाटूही शकतं लोकांना की याच्यामध्ये आसक्ती आहे कर्म करण्याबद्दल. परंतु आसक्ती किंवा अनासक्ती हा आपल्या आतला किंवा आपला स्वतःचा गुण आहे. तर त्याच्यामध्ये आपण अनासक्त भावानी म्हणजे त्या कर्मामध्ये कर्ता भावाची आसक्ती न ठेवता करत राहणं, ही खरी अनासक्ती. गो हेड समीर. हा आसक्ती असं पण म्हणता येईल की मी माझं काय म्हणतात ते, माझं लेवल ऑफ एक्झिस्टन्स असलं, आम्हा अमुक लेवलवरती असलंच पाहिजे आणि ते चालूच राहायला पाहिजे. आणि अनासक्तीबद्दल असं पण म्हणता येईल की बाजूचं झाड समजा जळत ऐकू असेल येत नाही तर आम्हाला. ते हा, थोडं येत आहे म्हणजे थोडंसं रफ आहे. परंतु येत आहे म्हणजे मला बरोबर ऐकू येतं, तर रेकॉर्डिंग होईल बरोबर. तर तुम्ही पुन्हा ऐकून घ्या पुन्हा. बोला, गो हेड समीर. हा, बाजूचं झाड समजा जळत असेल तर ते लगेच बादली घ्यावी आणि विझवून टाकावं, नाहीतर आपलं सगळं शहरच पेटून जाईल. तर ही याच्यामध्ये करेक्ट. पण हे एक एक्झाम्पल आहे का की आहे ना, आहे ना. अनासक्ती खूप सुंदर हे उदाहरण दिलं बघायला आता. मिळते. ऍक्च्युली दिस इज अन एक्सलंट एक्झाम्पल. सो आता मी आणि स्मिताताई, आय एम गोइंग टू नाव रिपीट धिस क्वेश्चन. म्हणजे जो समीर, यू कॅन गो बॅक ऑन म्यूट. मला कळला प्रश्न. आता समजा एखादं झाड जळत असलं. आता लॉस एंजलिसमध्ये हे सगळं होतच आहे ना सध्या. तर हे ईश्वराच्या कृपेमुळे म्हणा किंवा त्याच्या प्रकोपामुळे हे सगळं घडतंय आणि त्याच्यासाठी मी काहीच करू नये असं म्हणणं योग्य आहे, की आपण त्याच्यावर पाणी घालून आपल्याला स्वतःला वाचवणं योग्य आहे? तर आपल्या समोर जे काही कर्म दिसत असेल, आपल्या समोर जे आपलं स्वधर्मरूपी जे कर्म दिसत असेल, ते तर आपण करायलाच पाहिजे आणि ते पूर्ण त्याच्यामध्ये मन लावून करायला पाहिजे. परंतु मी हे करतोय ही भावना नको. जे स्वधर्माप्रती आपण आग्रही असायलाच पाहिजे, की माझा जो स्वधर्म आहे तो मी करणारच आहे, आग्रहपूर्वक करणार आहे, पूर्ण त्याच्यामध्ये लक्ष देऊन करणार आहे, त्याच्यामध्ये पूर्ण आपलं सर्वस्व ओतून करणार आहे. परंतु तरीसुद्धा मी हे करतोय ही भावना त्याच्यामध्ये नाही ठेवणार आहे. ही खरं तर अगदी तारेवरची कसरत आहे. म्हणजे आपला स्वधर्म करायचा, जी परिस्थिती समोर असेल ती परिस्थिती म्हणजे सगळ्यांच्यासाठी जर ती परिस्थिती धोक्याची असेल किंवा असू नये अशी असेल, तर ती बदलण्याचा प्रयत्न करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य पण आहे आणि आपण ते करायला पण पाहिजे आणि त्याच्यामध्ये पूर्ण सर्वस्व झोकून देऊन पण करायला पाहिजे. परंतु ते मी करतोय अशी भावना नको. तर हे लोकांना असं वाटू शकतं की याच्यामध्ये याची आसक्ती आहे म्हणून. तर बाहेरच्यांना काय वाटतं ती गोष्ट वेगळी आहे, परंतु आतून आपण त्याच्याबद्दल अनासक्त असायला पाहिजे आणि हे मी करतोय अशी भावना नको. एवढं आपण जर करू शकलो तर आपण गीतेमधनं काहीतरी शिकलो असं आपण समजू शकू. तर आपण 16वा जो श्लोक आहे ना, तो आत्ता अर्धाच बघितलाय. याच्यानंतर आपण ह्याच्या अक्षर म्हणजे काय ते बघणार आहे. ठीक आहे ना? तर ह्या चिंतनात आपण आता राहू आणि पुढच्याच पुन्हा भेटू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.